नमस्कार, कशा आहात आपण? आजकाल भरपूर जणांना गुडघेदुखीचा संधिवाताचा त्रास होतो। गुडघ्यावर सूज आली असेल, कुठे पाय मुरगळल्यानंतर जी सूज येते, त्यासोबतच अचानक आपल्याला कुठे अगोदरचं हाड तुटलेलं असतं, तिथे दुखायला लागतं, सूज येते। तर अशा प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्या अगदी सहज आपण घरगुती पद्धतीने घालवू शकतो। फक्त घरातील 2 वस्तू वापरून 5 मिनिटात तुम्हाला आराम भेटेल असा हा उपाय आहे। आणि इथे आपण 2 उपाय पाहणार आहोत। जो उपाय सोपा वाटेल त्यानुसार तुम्ही हा त्रास घालवू शकता। फक्त व्हिडिओला पूर्ण पहा, कारण की सर्व स्टेप बाय स्टेप फॉलो करणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल। आणि व्हिडिओ पुढे पुढे करून स्किप करून पाहिला तर म्हणावा तसा रिझल्ट भेटणार नाही। काहीतरी आपण महत्त्वाची गोष्ट सोडतो, त्यामुळे पूर्ण असा आपल्याला परिणाम त्याचा पाहायला भेटत नाही। त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर पाहू शकता इथे आपण घेतलेली आहे अद्रक, जी की सर्वांच्या घरी असते आणि बहुगुणी अशी अद्रक असते। यामध्ये भरपूर आपल्या शरीरासाठी फायदेशीर गुणकारी असे पदार्थ असतात। तर इथे आपल्याला पिलर लागणार आहे। काकडीचा किंवा बटाट्याचा वरचा भाग काढण्यासाठी आपण पिलर वापरतो, त्याचप्रमाणे अद्रक जी आहे त्याला असं आपण पील करून घेणार आहोत। त्याच्या अशा आपल्याला चकत्या काढायच्या आहेत। अद्रक जर तुमच्याकडे छोटी असेल तर तरी देखील तुम्ही याला अशा छोट्या छोट्या देखील चकत्या काढू शकता। कमी जास्त किंवा तुम्हाला किती जास्त त्रास आहे, किती एरियावर लावायचा आहे, त्यानुसार तुम्ही ह्या अशा अद्रकच्या चकत्या काढून घ्या। आणि अगदी पातळ आपल्याला हे हवं आहे। पाहू शकता खूप व्यवस्थित निघतं। इथे मी 5-6 हे असं काढून घेणार आहे। तुमच्याकडे जर पिलर नसेल तर तुम्ही चाकूचा देखील वापर करू शकता। चाकूने देखील असं पातळ हे कट करून घ्या। थोडंफार जाड झालं तरी काहीच हरकत नाही, पण पिलर असेल तर अजून लवकर हे काम होतं। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर यानंतर आपल्याला घ्यायची आहे एक छोटी प्लेट किंवा वाटी। त्यामध्ये आपण ही अद्रक अशी ठेवणार आहोत आणि यावरती आपल्याला टाकायची आहे हळद। अगदी जसं की मी म्हणलं होतं, घरातीलच वस्तूंचा आपण उपयोग करणार आहोत, जेणेकरून तुम्ही याला लगेचच बनवू शकाल, जास्त वेळ जाणार नाही आणि होणारा त्रास देखील तुमचा थांबेल। तर हळद मी चांगला एक छोटा चमचा भरून घेतलेली आहे। थोडीफार कमी जास्त जरी झाली तरी काहीच हरकत नाही। आणि या अद्रकवरती हळद टाकल्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे ऑइल। ऑइल इथे तुम्ही मोहरीचं घेऊ शकता तेल, किंवा कोकोनट ऑइल जर असेल तर ते देखील घेतलं तरी चालेल। आणि याला तुम्ही असं थोडंसंच टाका, जास्त टाकायची गरज नाही। अगदी छोटा चमचा घेतलेला आहे आणि हे आपण असं व्यवस्थित याला लावून घेणार आहोत। म्हणजे अद्रक जी आहे ती पूर्णपणे आपण इथे हळदीमध्ये आणि तेलामध्ये अशी बुडवून घ्यायची आहे। आणि एवढंच करायचं नाही, तर अजून पूर्ण प्रोसेस पहा। जसं की आपण इथे याला असं लावून घेत आहोत, तर दोन्ही साईड मी त्या पूर्ण लेप लावल्यासारखं याला लावून घेतलेला आहे। आता आपण तवा गरम करणार आहोत गॅसवरती, किंवा एखादी कढई देखील तुम्ही गरम करू शकता, किंवा सकाळी चपात्या झाल्यानंतर जरी केलं तरी चालेल। वेगळा असा तवा गरम करायची गरज पडणार नाही। तर पाहू शकता मी तवा आता गॅसवरती गरम करायला ठेवलेला आहे। थोडासा तवा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे जे आपण हळदीच्या चकत्या तयार केलेल्या आहेत अद्रकच्या, त्याला आपण यावरती अशा टाकणार आहोत। अगदी जास्त गरम तवाही नको आणि जास्त थंडही नको, फक्त थोडंसं यावर टाकल्यानंतर पाहू शकता लगेचच हे असं गरम व्हायला लागलेलं आहे। गॅस लो ठेवा, अगदी हे आपल्याला यावरती करपू द्यायचं नाही किंवा जाळायचं नाही। तर आता हे असं छान एका साईडने गरम झालं की आपण याची दुसरी बाजू पलटून घेणार आहोत, जेणेकरून दोन्ही साईडने हे छान गरम होईल। दुसरी पद्धत देखील खूप सोपी आहे। ज्यानुसार तुम्हाला वाटेल की तुमच्याकडे वेळ आहे किंवा तुम्ही हे करू शकता, त्यानुसार तुम्ही हे बनवा। तर पाहू शकता दुसरी बाजू देखील मी अशी गरम करून घेत आहे। आणि यामध्ये जसं की मी म्हटलं, गॅस फुल करू नका, जेणेकरून हे पातळ चकत्या आहेत अद्रकच्या त्या जळू शकतात। त्यामुळे अगदी लो गॅसवरच आपण याला असं गरम करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। अगदी खूप जास्त कोरड्या जर त्या चकत्या वाटत असल्या अद्रकच्या, तर त्यावरती थोडंसं तुम्ही असं तेल लावून गरम करून घेऊ शकता। आणि त्यानंतर याला आपण असं प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता हे आपल्याला अजिबात थंड होऊ द्यायचं नाही, अगदी आपल्या त्वचेला सहन होईल असंच आपण हे ठेवणार आहोत। थोडं कोमट असतानाच आपल्याला वापरायचं आहे, पण कसं, कुठे, कधी वापरायचं हे पाहणं देखील खूप गरजेचं आहे। त्या अगोदर आपण आपला दुसरा उपाय पाहूयात। आणि दोन्ही उपाय एकाच सोबत कसं गुडघ्यावरती किंवा आपल्या
इतर जॉईंटवरती अप्लाय करायचं ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर इथे पहा मी थोडीशी अद्रक घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला अद्रक खिसून घ्यायची आहे। अगदी थोडीशी अद्रक आपण खिसून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला ही खिसलेली अद्रक याचा रस जो आहे पाणी सुटल्यासारखं होतं ते पूर्ण असं वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे। आणि इथे तुम्ही कोणतंही ऑइल वापरू शकता, जसं की कोकोनट ऑइल किंवा मोहरीचं ऑइल देखील खूप छान असतं आपल्या त्वचेसाठी किंवा मसाजसाठी। त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे कोकोनट ऑइल आणि हे जे ऑइल आहे ते थोडंसं आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे। जर तेल कोमट नसेल तर ही वाटी थोडीशी गॅसवरती धरून गरम करून घ्या, पण अजिबात थंड वापरायचं नाही, थोडंसं कोमटच असलं पाहिजे, तरच याचा खूप छान रिझल्ट भेटतो। आता चला तर पाहूयात अद्रकच्या ज्या चकत्या आपण बनवल्या होत्या त्या कशा वापरायच्या। आता ह्या नॉर्मल अशा कोमट झालेल्या आहेत, जास्त गरम नाहीत, सुरुवातीला खूप गरम होत्या त्यामुळे आपण दुसरा उपाय पाहिला। त्यानंतर पहा जिथे तुम्हाला सूज आली असेल, जसं गुडघ्यावरती सूज असेल किंवा इतर जॉईंट पेन असेल, सोबतच गुडघ्याचा त्रास असेल, दुखत असतील गुडघे, तर त्या ठिकाणी आपण या चकत्या अशा कोमट ठेवायच्या आहेत। तुम्ही 1-2 चकत्या अशा ठेवल्या लगेचच तुम्हाला अनुभव होईल की खरंच खूप छान असा आपल्याला आराम वाटतो आहे आणि खूप छान लवकर याचा रिझल्ट भेटतो। आणि बऱ्याच वेळ या ज्या चकत्या आहेत त्या अशा गरम राहतात अद्रकच्या। आणि जसं की मी म्हणलं, कुठे जर तुम्हाला सूज आली असेल, अगोदरचं हाड तुटलेलं असेल, तिथे अचानक आभाळ आल्यानंतर दुखायला लागतं, लहान मुलं कुठेतरी पडतात, हातपाय सुजून घेतात, तर त्या ठिकाणी देखील तुम्ही हे अप्लाय करू शकता। फक्त इथे एकच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, हे थंड करून असं लावायचं नाही, तर थोडंसं गरम असतानाच लावायचं आहे। आता ही हळद आणि तेलाची पेस्ट देखील थोडीशी कोमट आहे, तर याला मी असं लावून घेत आहे वेस्ट करण्यापेक्षा। त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे एक कपडा आपण घेऊन यावरती असा बांधून घ्यायचा आहे। जर कपडा छोटा असेल तर एखाद्या दोरीने बांधा, जास्त घट्ट बांधायचं नाही। संध्याकाळच्या वेळी किंवा रात्री झोपण्याच्या अगोदर हा उपाय करा, रात्रभर हे असं बांधून ठेवा। तुम्ही पाहताल सकाळी तुम्हाला खूप छान अनुभव येईल, अगदी तुमचं जे दुखणं आहे ते पूर्णपणे गायब होईल। अगदी लावल्यानंतर 5 मिनिटातच खूप छान आराम वाटतो। आणि हे जर तुम्ही अगदी 8 दिवस केलं तर नक्कीच तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटतो, कारण की खूप दिवसाचं दुखणं एका दिवसात जाणार नाही, त्यासाठी तुम्हाला हे करावं लागेल। नक्कीच तुम्ही पहिल्या दिवशीच एवढे छान आनंदी व्हाल की खरंच दुसऱ्या वेळेस देखील करावंसं वाटेल, एवढा छान आराम भेटतो। कारण की कुठे आपल्या शरीरावरती काही दुखायला लागलं, खूप जास्त त्रास झाला तर आपल्याला झोप येत नाही, खूप जास्त मानसिक पण त्रास व्हायला लागतो। त्यामुळे हा उपाय करणं खूप गरजेचं आहे, नक्की करा। लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही हे करू शकता। ज्यांना संधिवात आहे, सूज आली असेल, गुडघा दुखत असेल, जसं पायाच्या इतर जॉईंटवरती देखील तुम्ही हे करू शकता। त्यानंतर पहा आता दुसरा जो आपण उपाय केलेला आहे ते देखील आपण कसं वापरायचं, कुठे वापरायचं ते पाहूयात। ती जी अद्रक आपण थोडीशी गरम करून घेतली होती ती आपल्याला अशी घेऊन जॉईंटवरती जिथे पेन होत आहे, त्रास होत आहे, त्यासोबतच कुठे सूज आली असेल तिथे असं लावायचं आहे। खूप असं दाबून लावायचं नाही, हलकं हलकं आपण हाताने याला असं फिरवून घेणार आहोत, मसाज करत लावायचं आहे। खूप जास्त दाबल्याने सूज राहत नाही, आपल्याला थोडा वेळ चांगलं वाटतं पण नंतर त्याचा त्रास होतो। आणि तुम्ही जर असे छोटे मोठे त्रास होत असतील, त्यासाठी काही गोळ्या खात असाल तर त्यामुळे तुमच्या शरीरावर अजूनच त्रास होतो। खूप जास्त त्रास असेल, ऑपरेशन होणार असेल तर त्यावेळेस ठीक आहे, डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्या। पण जर थोडंफार कुठे तुम्हाला दुखत असेल तर घरगुती उपाय केले पाहिजेत, खूप जास्त त्याचा आपल्याला छान रिझल्ट पाहायला भेटतो आणि विशेष म्हणजे काही नुकसान होत नाही। आणि इथे पाहू शकता मी परत असा गरम एक कपडा यावरती लावलेला आहे, यामुळे खूप छान आराम वाटतो। जास्त नाही, तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही रात्रभर ठेवू शकता किंवा 1-2 तास जरी असं लावून ठेवलं तरी खूप छान हे तुम्हाला आराम देईल। एकदा नक्की करून पहा। आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी यूजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। तुम्हाला काही प्रश्न असतील, क्वेरीज असतील तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समधून विचारू शकता, मी लवकरच त्याचे उत्तरं देईल। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।